तर गाईस राईड ज्या गोष्टीसाठी आम्ही प्लॅन केलेली तिथे आम्ही फायनली आलोय. तर तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये, तर माझ्या मागचं वातावरण बघा फक्त. इकडे नुसतं दुकान, थंड हवा चालली. हे बघा आमच्या बाईक्स आहेत इथे. माझ्या मागे बघा पूर्ण धुकं आहे सगळीकडे. एक म्हणजे दोन मिनिटाच्या अंतरावरती बाईक्स इथं पार्क आहेत. आणि एक बोलतात ना लोकेशनचं पीस कसं एन्जॉय करायचं हे या दोघांकडनं शिकलं पाहिजे. मस्तपैकी दोघांनी इथे आडवं पडून झोपून घेतलं. ऋषिकेश तर जिथे पडतो तिथे झोपतो. ऋषिकेश चिखलात ढसलेली गाडीची काय हालत झाली. आणि ही आपली काळी चिमणी इथेच पार्क केली आहे. या टाइमला आपण ड्यूक नाही घेऊन आलेलो इथे, मी सांगितलं होतं तुम्हाला. आणि बघा मागे लोकेशन काय जबरदस्त आहे, काय जबरदस्त. हे आहे अमरावती, हे आहे महाराष्ट्र आणि हे आहे सह्याद्री. असं काय असतं हे लोणावळा वगैरे त्या ठिकाणी जाल ना तुम्ही, तुम्हाला एकदम गर्दी, लोकांचा किचकिचाट आणि अशी शुद्ध हवा नाही भेटेल जे तुम्हाला इथे भेटेल. जुन्नर तालुका आंबे हातवीस. जबरदस्त आहे, जबरदस्त. लांब लांबपर्यंत नुसतं धुकं आहे, नुसतं धुकं. काहीच नाही दिसत, काहीच नाही. आणि थोडा एक बोलतात ना 2 मिनिटाचा गॅप येतो मध्ये, की जेव्हा थोडंसं ऊन पडतं आणि सर्व धुकं सरकतं साईडला, आणि तेव्हा खाली एवढी सुंदर आणि एवढी छान अशी दरी दिसते ना, खूप सही. तिकडे पण कमीत कमी 10 ते 20 लोक आहेत, पण ते आता त्या धुक्यामुळे दिसत सुद्धा नाही आहे. एवढं घनदाट धुकं आहे. आणि कंटिन्यूज असे ढग जातात ना, असे वाऱ्यासोबत असं धुक्याची चादर वाहत चालली आहे इथे. हा खूप जबरदस्त. पावसाळ्यामध्ये ना अशा जाग्यांवरती यायचं, कारण की इथे भेटतो आपल्याला मेंटल पीस. लोणावळा वगैरे आता हे सगळं एकदम लोकांना ती जागा माहिती म्हणून नॉटली लोक येतात तिकडे. कचरा झाला तिथे लोकांचा, इथे कोणीच येत नाही. खूप कमी लोकांना ही जागा माहिती आहे. आणि इकडे येणं पण खूप टास्क आहे. खूप जबरदस्त ऑफ रोड करावा लागतो. चिखल, मातीचे रोड, खडक एकदम खतरनाक आहे, पण येणं वर्थ आहे. हा